सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। कठोपनिषद अध्याय पहिला, वल्ली नंबर 3, मंत्र 15। मागच्या मंत्रामध्ये आपण पाहून आलोत की श्रुती माता ही साधकांना जागृती देते, उपदेश करत आहे, उद्बोधन करीत आहे। उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत। उठा, जागे व्हा, महापुरुषांच्या जवळ जाऊन त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घ्या। कारण हा ज्ञानमार्ग असा बेसावध राहण्यासारखा नाही, हा कठीण आहे। क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति। वस्त्र्याची धार जशी तीक्ष्ण आणि दुस्तर असते, त्याप्रमाणे हा ज्ञानमार्ग अत्यंत दुस्तर आहे, कठीण आहे, असं कवी, विद्वान, महापुरुष असं बोलतात। दुस्संपाद्य आहे हा ज्ञानमार्ग, कठीण आहे असं सांगण्यातून श्रुती मातेला सावध करायचं आहे, जागृती द्यायची की बेसावध राहू नका, दक्ष रहा, वेग करा। संसाराच्या संबंधाने वैराग्य धारण करा, विवेक धारण करा, तीव्र मुमुक्षा धारण करा आणि या ज्ञानमार्गावर आरूढ रहा। परमात्मा चिंतनामध्ये सावध रहा, बुद्धीला अत्यंत सूक्ष्म करा, एकाग्र करा, स्वच्छ करा, त्यासाठी जे लागेल ते करा। परंतु काहीतरी करा असं बेसावध राहू नका। हा मानवदेह पुन्हा पुन्हा मिळण्यासारखा नाही, मिळालाय तर याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा। हा सोहळा आपण भोगलाच पाहिजे, यासाठी श्रुती माता अनुकंपयन मातृवत, आईप्रमाणे अनुकंपेने, दयेने श्रुती माता आपल्या साधकांना असा उपदेश या ठिकाणी करीत आहे। हे आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म आहे, किती सूक्ष्म आहे, कसं सूक्ष्म आहे, या संबंधीचा विचार आपला सुरू आहे। इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा महत्तत्व आणि महत्तत्वापेक्षाही आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म आहे। मग काय केलं पाहिजे? त्यासाठी आपल्या वाणीला, सर्व इंद्रियांना मनामध्ये प्रतिष्ठित करावं, लीन करावं। मनाला बुद्धीमध्ये, बुद्धीला महत्तत्वामध्ये आणि महत्तत्वाला ब्रह्मरूप शांत आत्मतत्वामध्ये लीन करा। आणि या पद्धतीने तुम्ही आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान प्राप्त करून याच जन्मामध्ये मुक्त व्हा, मोक्षाला प्राप्त व्हा, अशा प्रकारचा आदेश दयेने श्रुती माता या ठिकाणी साधकांना करीत आहे। त्यात आणखीही या पुढच्या 15व्या मंत्रामध्ये आत्मतत्वाचं सूक्ष्मत्वच प्रतिपादन केलेलं आहे। आत्मा सूक्ष्म आहे, कसा सूक्ष्म आहे? तर श्रुती माता सांगते की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय सूक्ष्म आहेत, पण सूक्ष्म असणारे हे पंचविषय सुद्धा, या पंच तन्मात्रा सुद्धा या आत्मतत्वाच्या ठिकाणी स्थूल आहेत, एवढं ते आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म आहे। अशा पद्धतीने आत्मतत्वाचं सूक्ष्मत्व या पुढील मंत्रामध्ये श्रुती माता कथन करते। अवतरणिका बघा। तत्कथमाति सूक्ष्मत्वं ज्ञेयस्य इति उच्यते। ज्ञेय असणारं हे आत्मतत्व अति सूक्ष्म आहे असं म्हणता
कथम, कसं ते अतिसूक्ष्म आहे सांगा जरा. तर सांगतायत बघा, स्थूला तावद इयम मेदिनी शब्द स्पर्श रूप रस गंधोपचिता सर्वेंद्रिय विषयभूता तथा शरीरम. अन्वयपूर्वक अर्थ करावा लागतोय भाष्याचा सुद्धा. सर्वेंद्रिय विषयभूता शब्द स्पर्श रूप रस गंधोपचिता इयम मेदिनी तावत स्थूला, असा याचा अन्वय. अर्थ असा आहे की सर्व इंद्रियांना विषय होणारी अशी ही मेदिनी म्हणजे पृथ्वी ही स्थूल आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पाचही गुणांनी वाढणारी, वृद्धीला प्राप्त झालेली अशा प्रकारची ही मेदिनी पृथ्वी स्थूल आहे, इंद्रियांना विषय होणारी आहे. तथा शरीरम, तसंच हे शरीर स्थूल शरीर हे सुद्धा स्थूल आहे, इंद्रियांना विषय होणारं असंच आहे. तत्र त्यामध्ये एकैक गुण अपकर्षेण गंधादीनां सूक्ष्मत्व महत्व विशुद्धत्व नित्यत्वादी तारतम्यम दृष्टम अबादिषु यावद आकाशम इति. आता त्यामध्ये एक एक गुण पुढच्या महाभूतामध्ये कमी कमी होत जातो. पंचदशीमध्ये हा विषय आपण पाहून आलोय. पंचमहाभूत विवेक प्रकरणामध्ये हे जे पंच विषय आहेत ते पंचमहाभूतांमध्ये कसे आहेत? हे पाचही गुण एका एका महाभूतात आहेत का एक एक गुण एका एका महाभूतात आहेत, अशी शंका केली होती. उत्तर असं दिलं की दोन्ही प्रकार नाहीत. मग एका एका महाभूतामध्ये एक एक गुण वाढत वाढत जातो. आकाशामध्ये एकच गुण आहे, कोणता? शब्द. वायूमध्ये दोन गुण आले, आकाशाचा एक गुण आला शब्द आणि वायूचा स्वतःचा स्पर्श. त्यानंतर अग्नी, अग्नीमध्ये तीन गुण आहेत, आकाशाचा शब्द आला, वायूचा स्पर्श आला, अग्नीचं स्वतःचं रूप. त्यानंतर जल, जलामध्ये चार गुण आले, मग आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, अग्नीचं रूप आणि आपलं वायूचा स्पर्श, अग्नीचं रूप आणि जलाचा रस, असे एकंदर चार गुण त्या जलामध्ये आहेत. आणि पृथ्वीमध्ये पाच गुण आले, पंचगुणा पृथ्वी असं म्हटलंय. पाचही गुणांनी युक्त पृथ्वी, स्वतःचा गंध, वरच्या चार महाभूतांचे चार. मग आता पृथ्वीमध्ये पाच गुण आहेत, जलामध्ये एक कमी झाला, गंध जलामध्ये नाही पृथ्वीचा, बरोबर. शब्द स्पर्श रूप आणि रस एवढे गुण आहेत कुठे? जलामध्ये. तेज, तेजामध्ये तीन गुण, वायूमध्ये दोन, आकाशामध्ये एक. याला म्हणायचं एकैक गुण अपकर्षेण. एक एक गुण कमी कमी होत जातो वरच्या चार महाभूतांमध्ये. मग गंधादी नाम, त्या गंधादिकांच्या ठिकाणी म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या ज्या पंचतन्मात्रा यांच्या ठिकाणी एकापेक्षा एक काय आहे, पुढं पुढं सूक्ष्मत्व आहे, महत्व आहे आणि विशुद्धत्व आहे, नित्यत्व यांचं तारतम्य आहे. पृथ्वीमध्ये जे शब्द स्पर्श रूप रस गंध आहेत त्याच्यापेक्षा सूक्ष्म जलामधील आहेत. जलामध्ये जे शब्द स्पर्श रस आहेत त्याच्यापेक्षा सूक्ष्म तेजामध्ये आहेत. तेजामध्ये जसे गुण आहेत त्याच्यापेक्षा सूक्ष्म वायूमध्ये आणि वायूपेक्षा सूक्ष्म आकाशामध्ये. समजतंय ना? अर्थात त्या त्या महाभूतामध्ये ते जे जे गुण असतील कमी जास्त ते गुण कसे आहेत, वरच्या वरच्या महाभूतामध्ये सूक्ष्म सूक्ष्म होत जातात, व्यापक व्यापक होत जातात. नित्यत्व त्यांचं वाढत वाढत जातं. समजतंय ना? असा याचा अर्थ आहे. असं दिसून येतं दृष्टम अबादिषु. अबादिषु म्हणजे जलादिकांमध्ये, असं वरवर या चारही महाभूतांमध्ये आकाशापर्यंत यावद आकाशम. हे शब्द स्पर्श रूप रस जे जे गुण त्या त्या महाभूतात असतील ते सूक्ष्म सूक्ष्म होत जातात. सूक्ष्मतेचा असं तारतम्य या शब्दादिकांच्या ठिकाणी आहे, या गुणांमध्ये आहे. इति, अशा प्रकारे असलेले ते गंधादयः, गंध हे सगळे पंच विषय सर्वे एव स्थूलत्वाद विकाराः शब्दांताः यत्र न सन्ति. अन्वय करायचा. ते शब्दांताः विकाराः स्थूलत्वाद, विकाराः गंधादयः स्थूलत्वाद सर्वे एव यत्र न सन्ति. हे सगळे गंध इत्यादी शब्दांताः, शब्दापर्यंत पाच, स्थूलत्वाद हे त्या आत्मतत्वाच्या दृष्टीने स्थूलच आहेत
अर्थात हे जगाच्या दृष्टीनं सूक्ष्म आहेत शब्द स्पर्श या पंचतन मात्रा, पण आत्मतत्वाच्या सूक्ष्मतेच्या विवक्षेने पाहिलं तर हे स्थूल होतात, कारण त्यांच्यापेक्षा आत्मतत्व सूक्ष्म आहे. असे आहेत. असे हे विकार हे सर्व त्या आत्मतत्वासमोर अत्यंत स्थूल होतात आणि म्हणून त्याच्या समोर यांचं हे सूक्ष्मत्व टिकत नाही. किमो तस्य सूक्ष्मत्वात सूक्ष्मत्वादी निरतिशयत्वम वक्तव्यम. मग त्या आत्मतत्वाचं सूक्ष्मत्व, महत्व, विशुद्धत्व, नित्यत्व काय सांगावं? म्हणजे सांगता तरी येईल का? सांगता येणार नाही, इतकं ते सूक्ष्म आहे. अर्थात जगाच्या, इंद्रियांच्या, मनाच्या सगळ्यांच्या दृष्टीने पंचतन्मात्रा हे विषय कसे आहेत? सूक्ष्म आहेत. पण हे विषय सुद्धा ज्या आत्मतत्वाच्या सूक्ष्मतेपुढे स्थूल होतात, इतकं ते आत्मतत्व सूक्ष्म आहे. काय सांगावं मग त्याचं सूक्ष्मत्व? किती सांगावं? असं ते अतिसूक्ष्म आहे, अतिव्यापक आहे. त्याचं निरतिशय व्यापकत्व आहे, निरतिशय सूक्ष्मत्व आहे. अर्थात त्याच्या इतकं सूक्ष्मत्व आता कोणाचंही नाही, असं ते आत्मतत्व सूक्ष्म आहे. इति एतत् दर्शयति श्रुती. असा हा विषय या ठिकाणी श्रुती माता दाखवत आहे, सांगत आहे, असा याचा अर्थ आहे. पुढच्या मंत्राची ही अवतरणिका आहे. कारण पुढच्या मंत्रात काय म्हटलंय? अशब्दम अस्पर्शम असं, म्हणजे तिथं या पंचतन्मात्रा रूपी विषय सुद्धा नाहीत, इतकं ते सूक्ष्म आहे, असा याचा अर्थ. अशब्दमस्पर्शमरूपमव्ययम् तथा रसं नित्यमगन्धवच्च यत् अनाद्यनन्तं महतः परं ध्रुवम् निचाय्य तन्मृत्युमुखात् प्रमुच्यते. जरा जोरात म्हणायचं, वजन देऊन, कंठाला जरा ताण द्यायचा, म्हणजे उच्चारण स्पष्ट होत असतं. आणि मोठ्यानं म्हणण्याचा प्रयत्न करायचा. अशब्दमस्पर्शमरूपमव्ययम् तथा रसं नित्यमगन्धवच्च यत् अनाद्यनन्तं महतः परं ध्रुवं निचाय्य तन्मृत्युमुखात् प्रमुच्यते. अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम तथा अरसम नित्यम अगंधवत च यत् अनादि अनंतम महतः परम ध्रुवम निचाय्य तम मृत्युमुखात् प्रमुच्यते. अशब्दम ते परमात्म तत्व कसं आहे? अशब्दम न शब्द यत्र तत् अशब्दम असा अर्थ. जिथं शब्द नाही, हा गुण, बरोबर ना, किंवा हा विषय किंवा ही तन्मात्रा त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी नाही. शब्दाची सुद्धा सूक्ष्मता तिथं नाही. अस्पर्शम ते स्पर्शरहित आहे. अरूपम रूपरहित आहे. अव्ययम अव्यय आहे, म्हणजे व्यय रहित आहे, नाश रहित आहे. तथा अरसम तसंच ते रसही नाही. नित्यम ते नित्य आहे. अगंधवत असा आहे. च यत अगंधवत त्याचप्रमाणे ते यत जे अगंधवत आहे, म्हणजे गंधरहित आहे. म्हणजे हे कोणतेही विषय त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी नाहीत. म्हणूनच ते इंद्रियांना विषय होत नाही. इंद्रियांना काय विषय होतात? हे विषय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, एका विषयाला एक एक इंद्रिय जाणतं. एका इंद्रियाचा विषय तो विषय. पण हे या विषयांमध्ये हे आत्मतत्व येतच नाही. त्यामुळं कोणत्याच इंद्रियाला आत्मा विषय होत नाही. अनादि ते आदि रहित आहे, अर्थात त्याची उत्पत्ती होत नाही असं. अनंतम अंतरहित आहे, त्याला अंत नाही, नाश नाही असं आहे. अनादि अनंत आहे. महतः परम महत्त्वापेक्षाही ते पर आहे. या पर शब्दाचे 3 अर्थ भाष्यकारांनी केलेत मागे.
सूक्ष्म, व्यापक आणि प्रत्यगात्मभूत असं आहे. ध्रुवम ते ध्रुव आहे, म्हणजे स्थिर आहे, म्हणजे निश्चल आहे, चंचलता रहित आहे. निचाय्यतम तम निचाय्य, अशा त्या आत्मतत्वाला जाणून, अपरोक्ष रूपाने जाणून, ते आत्मतत्व मी आहे असं जाणून, मृत्यू मुखात प्रमुच्यते, मृत्यूच्या मुखातून तो मुक्त होतो, सुटतो, त्याला पुन्हा जन्म मरण हा संसार प्राप्त होत नाही. असा नाम, इथं नामाचा विषय, इथं नामीचा विषय चालला, दोन्ही एकच आहेत त्यामुळे हे नाही. पण विषय चालला परमात्म तत्वाचा, ते नामरहित हा विषय चालला इथं. ते कीर अनाम अजाती, त्याला नाम नाही, रूप नाही, रस नाही, गंध नाही, काहीच तिथं नाही, असं ते अतद व्यावृत्ती म्हणायचं याला. अतद व्यावृत्ती, हे असं नाही, हे असं नाही, परमात्मा असा नाही, असा नाही, शब्दरूप नाही, स्पर्शरूप नाही, असं अतद व्यावृत्तीने सर्वांचा निषेध करणं चाललेलं आहे. हा, गगनाचे नि पालवे गाळूनी घेतले, असं ते आत्मतत्व आहे. गगनाच्याही पालवेतून, पडद्यातून, ते वस्त्रातून गाळून घ्यावं इतकं ते सूक्ष्म आहे. आणखी एक काहीतरी ओवी अशीच माऊलींची बघा. काय सुपूर्पण तया गगनही दिसे टाचे, सुपूर्पण पाहता जयाचे, गगनही दिसे टाचे. ज्याचं सूक्ष्मत्व जर पाहिलं तर गगन सुद्धा तिथं सूक्ष्म आहे, आपलं स्थूल आहे. आकाश सुद्धा जिथं स्थूल सिद्ध होतं, त्याच्यामध्ये तरी थोडंसं काय आहे, म्हणजे स्थूलता आहे कुणात, आकाशात. तितकी सुद्धा स्थूलता परमात्म्यात नाही, आत्म्यात नाही, इतकं ते सूक्ष्म आहे. अतद व्यावृत्यायम चकितम अभिधत्ते श्रुतिरपी. श्रुती माता सुद्धा आश्चर्यचकित होते आणि त्या आत्म्याच्या ठिकाणी न इति न इति या रूपाने फक्त अन्यांची व्यावृत्ती करते. ते आत्मतत्व असं आहे, असं आहे, असं तिलाही सांगता येत नाही. अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम तथा अरसम नित्यम अगंधवच्च यत् एतद व्याख्यातम ब्रह्म अव्ययम. ब्रह्म, त्या ब्रह्माचं असं वर्णन या ठिकाणी केलं, म्हटले कसं, अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम तथा अरसम नित्यम अगंधवच्च यत् एतद, असं जे हे व्याख्यातम, ज्याचं व्याख्यान आता येते मंत्रामध्ये केलंय, ते कोण आहे, अव्ययम ब्रह्म. ते कोण आहे, अविनाशी ब्रह्म आहे, त्याचं हे वर्णन चाललंय, हे विसरू नका. यद्धी, हे कारण, यत जे शब्दादिमत तद्वेती, इदम तो अशब्दादिमत्वात् अव्ययम न वेती न क्षीयते. बघा, जे शब्दाधिकांनी युक्त असतं, अर्थात जिथं शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय जिथं असतात, तद्वेती, त्याचा व्यय होतो. इदम तो अशब्दादिमत्वात्, याच्या ठिकाणी मात्र शब्द स्पर्श वगैरे नाहीत, त्यामुळे अव्ययम, म्हणून या आत्म्याला अव्यय असं म्हटलेलं आहे. न वेती, याचा व्यय होत नाही, न क्षीयते, त्याचा क्षय होत नाही. अतएव, म्हणूनच, नित्यम च, हे नित्य आहे. यद्धि वेती तद अनित्यम, इदम तु न वेती अतः नित्यम. ज्याचा व्यय होतो त्याला अनित्य म्हटलं जातं, याचा व्ययच होत नाही म्हणजे अव्यय आहे, त्यामुळे हे नित्य आहे. इथले इथं शब्द असे फिरवतात आचार्य, एकाला कारण करतात, एकाला कार्य करतात, असं कार्यकारण भाव एका एका शब्दामध्ये देत आहेत. शब्दादिमत नाही म्हणून अव्यय, समजतंय ना. अशब्दम अस्पर्शम अरूपम असं आहे, अरसम अगंधवच्च यत् असं आहे, म्हणून अव्यय म्हणा त्याला, आणि अव्यय आहे म्हणून नित्य आहे, असा अर्थ. इतश्च नित्यम, आणि याही कारणाने आत्मा नित्य आहे. आता बघा बरं, आत्म्याचं नित्यत्व भाष्यकारांनी इथं सांगितलंय, खूप चिंतनीय विषय. आपण परमात्म्याला सत्य म्हणतो, नित्य म्हणतो, बऱ्याच ठिकाणी हे शब्द येतात. त्याचं नित्यत्व कसं कसं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आचार्यांनी सांगितलेलं आहे. अनेक ठिकाणी आहे, त्यापैकी इथं 2-4 पद्धतीने सांगितलंय. पहिलं कारण सांगितलं अव्यय,
अव्यय आहे म्हणून ते नित्य झालं. बरोबर, एक झालं ना, मोजित झाला. इतश्च नित्यम, याही कारणाने ते नित्य आहे म्हटले. कोणत्या? अनादि, ते अनादि आहे म्हणून. म्हणजे अविद्यमान आदिही कारणम अस्य तदिदम अनादि. ज्याला आदि विद्यमान नाही, आदि म्हणजे कारण, ज्याला कोणी कारण नाही त्याला म्हणायचं अनादि. अनआदि म्हणजे अकारण, कारण रहित, ज्याला कोणी उत्पन्न करणारं कारण नाही, अनादि आहे. आता बघा पुढे, यद्धे आदिमत तत्कार्यत्वात् अनित्यम कारणे प्रलीयते यथा पृथिव्यादी. ज्याला आदि असते म्हणजे कोणीतरी कारण आहे, बरोबर ना, ज्याला कोणीतरी कारण असतं, तत्कार्यत्वात् अनित्यम, ते कार्य होतं कारण त्या कारणापासून ते उत्पन्न झालं आणि त्यामुळे ते अनित्य असतं. कारणामध्ये ते लीन होतं, जसा घट पृथ्वीमध्ये लीन होतो किंवा पृथ्वी जलामध्ये लीन होते. समजतंय ना, प्रत्येक कार्य आपल्या कारणामध्ये लीन होतं. याचा अर्थ असा होतो, ज्याला कारण आहे म्हणजे जे कार्य आहे. समजते ना भाषा, ज्याला कोणीतरी कारण आहे याचाच अर्थ त्या कारणापासून ते उत्पन्न झालंय म्हणजे कार्य आहे. आणि कार्य कोणतंही कारणामध्ये लीन होतं म्हणजेच नाश होतो, म्हणजेच अनित्य. कार्य असलं की ते अनित्य होतं. म्हणजे जे जे आदिमत आहे ते ते अनित्य. समजलं ना. इदम तो सर्व कारणत्वाद अकार्यम अकार्यत्वात नित्यम न तस्य कारणमस्ति यस्मिन प्रलीयत. परंतु हे आत्मतत्व मात्र सर्वांचं कारण आहे, कोणाचंही कार्य नाही आणि कार्य रहित येते, त्यामुळं नित्य आहे. समजलं ना. न तस्य कारणमस्ति, त्याला कोणी कारण नाही. यस्मिन प्रलीयत, की ज्याच्यामध्ये हे लीन व्हावं. कोण? आत्मतत्व. ज्याच्यामध्ये लीन व्हावं असं त्याला कोणी कारणच नाही. मग जे आदिमत असतं ते अनित्य असतं आणि हे अनादि आहे म्हणजे कारणरहित आहे, कार्यरहित आहे आणि त्यामुळे याला म्हणा नित्य, म्हणजेच अनादित्वात नित्यम. हे दुसरं कारण झालंय बरं. पहिलं सांगितलं अव्ययत्वात नित्यम, आता दुसरं कारण सांगितलं अनादित्वात नित्यम. दोन झाले. आता तिसरं कारण सांगतायत आणखी. तथा, त्याचप्रमाणे अनंतम. कसं आहे हे? श्रुती माता सांगते अनंत आहे हे. म्हणजे काय? अविद्यमान अंतः नाम कार्यम अस्य तद अनंतम. व्युत्पत्तीपूर्वक अर्थ सांगतायत. अविद्यमान आहे, अंत म्हणजे कार्य ज्याचं, त्याला म्हणायचं अनंत. समजतंय ना? थोडं लक्ष द्या. अनंत म्हणजे काय? अन म्हणजे नाही आणि इथं अंत शब्दाचा अर्थ केलेला आहे कार्य. भाष्यकार काय म्हणतात? अंत म्हणजे ज्याला अंत होतो ते काय आहे? कार्य असतं. म्हणून अंत शब्दाचा अर्थ भाष्यकारांनी केलेला आहे कार्य. मग अनंत याचा अर्थ काय झाला? जे कार्य नाही, जे कार्य ना कारण, म्हणून ते नित्य. समजलं ना. यथा कदल्यादेः फलादि कार्य उत्पादनेन अपि अनित्यत्वं दृष्टं न च तथापि अंतवत्वं ब्रह्मणः अतोपि नित्यम. यथा, ज्याप्रमाणे कदल्यादे म्हणजे केळीचं झाड आहे, फलादी कार्य उत्पादनेनं, त्या केळीच्या झाडाला काय लागते? केळी लागते म्हणजे फळ लागतं त्याला, हे कार्य उत्पन्न होतं आणि त्यामुळे ते केळीचं झाड अनित्य आहे की नाही? ज्याला कार्य आहे त्याला म्हणा अनित्य. आंब्याचं कोणतंही घ्या, त्याला फळ लागलं, कार्य लागलं, त्यामुळे ते झाड अनित्य आहेत का नित्य? म्हणून जिथं जिथं कार्य उत्पत्ती आहे तिथं तिथं ते अनित्य आहे. झाडाला फळं लागली, झाडं अनित्य. समजलं ना. ज्याला कार्य असतं ते अनित्य असतं, असा नियम केला. आणि हे आत्मतत्व कसं आहे म्हटले? नच तथापि अंतवत्वम ब्रह्मण, म्हणजे कार्यवत्वम ब्रह्मण. न, ब्रह्माला काही कार्य नाही. ते कोणाचं कार्य नाही, त्याचं काही कार्य नाही. आम्ही म्हणतो त्याच्यापासून जगत झालं, पण त्यानं काय केलंय का? संगती लावण्यासाठी म्हणतो आम्ही जगत निर्माण, ते कारण आहे म्हणून. वास्तविक पाहता स्वरूपाने विचार केला, जिथं श्रुती माता कार्याचा निषेध करते, कारणाचा निषेध करते, मग जे ब्रह्मतत्व अवशिष्ट राहतं, निरुपाधिक राहतं, निरतिशय व्यापक सूक्ष्म असं राहतं, ते कार्य का कारण आहे?
त्याला कार्य म्हणता येत नाही, कारण म्हणता येत नाही, त्याचंही कोणी कार्यकारण नाही. समजलं ना? असं ते आहे. मग त्याला काही कार्य नाही म्हणूनही त्याला नित्य म्हणा. केळीच्या झाडाला केळी ही फळं लागतात, त्यामुळं ते अनित्य, त्याला कार्य आहे म्हणून अनित्य. तसं ब्रह्माला काही कार्य नाही म्हणून त्याला नित्य म्हणा. समजलं ना? 3 कारणं सांगितली नित्यत्वाची या ठिकाणी. ह्या 3 कारणांनी त्या चरणाचा अर्थ आपण लावू शकतो. कोणत्या? सत्यतू 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 विठ्ठला. परमात्म्याला संत महात्मे त्रिवार सत्य म्हणतात. परमात्मा सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे असं म्हणतात. समजलं ना? तर ही 3 कारणं सांगायची. या 3 कारणांनी अशा पद्धतीने परमात्मा सत्य, सत्य म्हणजेच नित्य. यन्नित्यम तत् सत्यम यत् सत्यम तन्नित्यम इति वाचस्पती मिश्रैहि उक्तत्वात्. हे पुन्हा माहिती पाहिजे. जे नित्य असतं ते सत्य असतं, जे सत्य असतं तेच नित्य असतं, असं वाचस्पती मिश्रांचं वाक्य आहे. मग परमात्मा अशा 3 पद्धतीने नित्य आहे, म्हणजेच 3 पद्धतीने सत्य आहे. कोणते कोणते 3? अव्यय आहे, बरोबर ना? अव्यय का? कारण त्याला शब्दस्पर्श इत्यादी कोणताही विषय नाही. शब्दाधिकांनी ते रहित आहे म्हणून ते अव्यय, आणि अव्यय आहे म्हणून नित्य, एक सत्य तो. समजला? त्याचप्रमाणे अनादित्वात, त्याला कोणी कारण नाही. ज्याला कारण असतं कोणीतरी ते अनित्य, याला कोणी कारण नाही, अनादी म्हणजे कारणरहित, म्हणून याला सत्य म्हणा, नित्य म्हणा. दुसरं कारण. आणि तिसरं कारण सांगितलं अनंतत्वात. अनंत, अंत शब्दाचा अर्थ केला कार्य, याला कोणी कार्य नाही. बरोबर ना? केळीला कार्य आहे म्हणून केळी अनित्य, ब्रह्माला कोणीच कार्य नाही म्हणून ते नित्य आहे. या पद्धतीने सुद्धा त्याला नित्य सत्य म्हणता येतं. असं भाष्यकारांनी 3 पद्धतीने त्याचं नित्यत्व रूप सत्यत्व प्रतिपादन केलेलं आहे. आता महतः परम असं मंत्रात म्हटलंय, त्याचा अर्थ करतात भाष्यकार. महतः म्हणजे महत्तत्वात, बुद्ध्याख्यात, परम म्हणजे विलक्षणम, नित्य विज्ञप्ती स्वरूपत्वात. इथपर्यंत थांबायचं. महत्तत्वापेक्षा कसं महत्तत्व? जे बुद्धी स्वरूप आहे, बुद्धी संज्ञक आहे, समष्टी बुद्धी रूप आहे, असं जे महत्तत्व त्याच्याहून ते पर आहे. पर म्हणजे विलक्षण आहे, भिन्न आहे, वेगळं आहे. कशामुळे? नित्य विज्ञप्ती स्वरूपत्वात. ते जे महत्तत्व आहे ते ज्ञप्ती अज्ञप्ती स्वरूप आहे. पाठीमागेच विषय गेला. महत्तत्व कसं आहे? म्हणजे समष्टी बुद्धी म्हणजे हिरण्यगर्भ कसा असतो? ज्ञान अज्ञान रूप आहे, भान अभान रूप आहे. तिथं काही भानही आहे, अभानही आहे. कारण जगातल्या सगळ्यांच्या बुद्धी म्हणजे हिरण्यगर्भ. समष्टी बुद्धी म्हणजे काय? सर्व बुद्धी जगतातल्या, त्यालाच काय म्हणायचं? मग सगळ्याच्याच बुद्धीमध्ये ज्ञान आहे का? काही ज्ञान आहे, काही अज्ञान आहे. म्हणून तो हिरण्यगर्भ तो ज्ञान अज्ञानात्मक असतो. कोण? हिरण्यगर्भ. त्यालाच महत्तत्व म्हणतात. बरोबर? मग महत्तत्व झालं भान अभान रूप, ज्ञान अज्ञान रूप, ज्ञप्ती अज्ञप्ती रूप असं झालं. आणि हे आत्मतत्व त्या महत्तत्वाहून भिन्न, विलक्षण, वेगळं म्हणजेच नित्य विज्ञप्ती रूप आहे, नित्य ज्ञान रूप आहे. म्हणून ते महत्तत्वाहून विलक्षण आहे असा अर्थ. सर्व साक्षी हे सर्वभूतात्मत्वात ब्रह्म. त्याचप्रमाणे ब्रह्म सर्व साक्षी, सर्वांचा साक्षी आहे. कोण? ब्रह्मतत्व. का बरं? हे कारण सर्वभूतात्मत्वात, सर्व प्राणीमात्रांचा तो अंतरात्मा आहे. यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म. ब्रह्म काय दुसरं तिसरं कोणी नाही, सगळ्यांचा आत्मा तेच ब्रह्म आहे. सर्वांचा आत्मा असल्यामुळे काय आहे? आत्मा. या देहाकडून होणाऱ्या संपूर्ण क्रियांचा साक्षी कोण आहे? आत्मा. म्हणून सर्वांचा आत्मा कोण आहे? ब्रह्म. म्हणून ब्रह्मच सर्व साक्षी आहे, सगळ्या जगाचा साक्षी ब्रह्म आहे असा अर्थ. म्हणजे आत्मरूप ब्रह्म. उक्तम ही, कारण असं म्हटलंय पाठीमागे इथंच आताच, एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते. सर्व प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये, हृदयाकाशामध्ये हे ब्रह्म आत्मरूपाने स्थित आहे असं म्हटलंय की नाही मागे? म्हणजेच ते साक्षी आहे. मग ते ब्रह्मच आत्मा या रूपाने
संपूर्ण देह, इंद्रिय, बुद्धी, मन, विषय, जगत सगळ्यांचा व्यवहाराचा वगैरे साक्षी आहे. कोण? ब्रह्म, आत्म्याच्या रूपाने. ध्रुवंच, तसंच हे आत्मतत्व ध्रुव आहे. कसं आहे? ध्रुव. ध्रुव म्हणजे कूटस्थम नित्यम, ते कूटस्थ नित्य आहे असा अर्थ. नित्यत्वाचे दोन प्रकार, एक परिणामी नित्य आणि दुसरं कूटस्थ नित्य. परिणामी नित्य म्हणजे त्याच्यात परिणाम होत राहतो, बदल होत राहतो, पण स्वरूपाने त्याचा महाप्रलयापर्यंत नाश होत नाही, त्याला म्हणायचं परिणामी नित्य. जशी पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत महाप्रलयापर्यंत अशीच राहतात. भले त्यांच्यात काही बदल होत चालला, कमी जास्त आहे की नाही, बदल होत जाईल, विकार होत जाईल, पण हे नष्ट मात्र होत नाहीत. समजतंय ना? कुठपर्यंत नष्ट होत नाहीत? महाप्रलयापर्यंत किंवा ब्रह्मज्ञान होईपर्यंत असं म्हणा जास्तीत जास्त, तोपर्यंत हे नष्ट होत नाहीत. म्हणून यांना म्हटलं परिणामी नित्य. आणि दुसरं नित्य असं आहे जे आत्मतत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे, त्याला कूटस्थ नित्य म्हणतात. ते नित्य असं आहे की त्याच्यामध्ये परिणाम सुद्धा होत नाही. बरोबर ना? त्यांच्यामध्ये पृथ्वीआदिकांप्रमाणे परिणाम होत नाही, बदल होत नाही. निर्विकार. कूटस्थ म्हणजे काय? कूटवन निर्विकारेण स्थितम इति कूटस्थम. कूटस्थ शब्दाचा अर्थ असतो ज्याप्रमाणे त्या लोहाराची ऐरन, त्याच्यावर अनेक प्रकारे तो अवजार बनवतो, पण ती आयरन तशीच राहते, त्याच्यात काही बदल होत नाही. त्याप्रमाणे स्थित आहे, निर्विकार आहे, त्याला म्हणायचं कूटस्थ. कूट म्हणजे आयरन, स्थ म्हणजे त्याप्रमाणे राहणारं, निर्विकार राहणारं, कूटस्थ असा अर्थ. नित्यम असं ते नित्य आहे, निर्विकार असं नित्य आहे. न पृथिव्यादिवद आपेक्षिकम नित्यत्वम. पृथिव्यादिकांप्रमाणे सापेक्ष असं ते नित्य नाही, परिणामी नित्य असं ते नाही. महाप्रलयापर्यंत नित्य राहणारं असं सापेक्षिक नित्यत्व, पृथिव्यादिकांप्रमाणे असलेलं असं नित्यत्व त्याचं नाही. त्याचं कायमचंच नित्यत्व आहे आणि निर्विकार असं नित्यत्व आहे. तद एवं भूतम ब्रह्म, अशा प्रकारचं हे ब्रह्म, आत्मानं म्हणजे ब्रह्मरूप आत्म्याला, निचाय्य म्हणजे अवगम्य म्हणजे जाणून असा अर्थ. अशा प्रकारच्या ब्रह्मरूप आत्मतत्वाला यथार्थ अपरोक्ष जाणून, तम आत्मानं, बरोबर ना, निचाय्य अवगम्य तम आत्मानं, त्या आत्म्याला असं जाणून, मृत्यू मुखात म्हणजे मृत्यूच्या मुखातून तो मुक्त होतो. म्हणजे मृत्यू गोचरात अविद्या काम कर्म लक्षणात प्रमुच्यते विमुच्यते. का अविद्या, काम आणि कर्म हे काय आहेत? मृत्यूला गोचर होणारे आहेत. बरोबर ना? मृत्यूच्या मुखामध्ये आपल्याला ढकलणारे आहेत. कोण? अविद्या, काम, कर्म. अविद्या म्हणजे अज्ञान आत्मस्वरूपाचं. अज्ञान असलं की जन्म घ्यावाच लागतो, मरावंच लागतं. काम म्हणजे इच्छा. इच्छा असली, वासना काही शिल्लक राहिली, जन्म घेणे लागे संगे. आणि कर्म, आगाकर्मी जे उरावे, तैथे सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. म्हणजे अविद्या, काम आणि कर्म हे तीन आपल्याला जन्म मरणाला कारण ठरणारे असतात. यांच्यापासून तो मुक्त होतो. त्याची अविद्या शिल्लक राहत नाही, काम शिल्लक राहत नाही, कर्म शिल्लक राहत नाही. आत्मस्वरूपाला जाणलं, अविद्या गेली. आत्मस्वरूपाला यथार्थ जाणलं, किमिच्छन कस्य कामाय शरीर मनुसंज्वरेत. किमिच्छन, कशाची इच्छा आता करेल? काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. इच्छा शिल्लक राहत. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. सगळं समाप्त होतं, काही इच्छा वगैरे शिल्लक राहत नाही. आणि कर्म शिल्लक राहत नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो असा अर्थ. कर्तव्याभाव म्हणजेच कर्माभाव, कर्म राहत नाही. थोडक्यात असं म्हणा, काय भिद्यते हृदयग्रंथीश्छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. कर्म राहत नाही, कर्तव्य राहत नाही, काम राहत नाही, अविद्या राहत नाही. त्यामुळे जन्म मरण रूप संसार त्या महापुरुषाला राहत नाही. पण कधी हे सगळं?
आत्मतत्वाला असं यथार्थ जाणलं तर, आत्मस्वरूपाला ब्रह्मत्वाने जाणलं तर, असा आत्मा मी ब्रह्म आहे. कसं ब्रह्म आहे? अशब्दम स्पर्शम रूपम मव्ययम तथा रसम नित्यमगंधवच्चयत अनाद्यनंतम महतः परम ध्रुवम. हे सगळं इथपर्यंत ब्रह्माचं वर्णन. असं यथार्थ जाणून घ्यायचं आणि मग निचायतम असं त्या परमात्म्याला जाणून मृत्युमुखात प्रमुच्यते, असा त्याचा अर्थ आहे. मग काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असी. प्रस्तुत विज्ञान स्तुत्यर्थम आह. आत्तापर्यंत जी ब्रह्मविद्या आपल्या समोर प्रस्तुत केली भगवान यमदेवांनी, त्या ब्रह्मविज्ञानाची स्तुती करण्याकरिता श्रुती माता पुढच्या मंत्रामध्ये कथन करते, बोलते. विज्ञानाची महिमा, ब्रह्मज्ञानाची ही महिमा या ठिकाणी या मंत्रामध्ये श्रुती माता सांगत आहे. नाचिकेतमुपाख्यानम मृत्युप्रोक्तं सनातनम उक्त्वा श्रुत्वा च मेधावी ब्रह्मलोके महीयते. नाचिकेतमुपाख्यानं मृत्युप्रोक्तं सनातनम् उक्त्वा श्रुत्वा च मेधावी ब्रह्मलोके महीयते. नाचिकेतम उपाख्यानं मृत्युप्रोक्तं सनातनम् उक्त्वा श्रुत्वा च मेधावी ब्रह्मलोके महीयते. नाचिकेतं मृत्युप्रोक्तं सनातनम् उपाख्यानम् उक्त्वा च श्रुत्वा. कोण? मेधावी. मेधावी उक्त्वा च श्रुत्वा ब्रह्मलोके महीयते. नाचिकेतम उपाख्यानम, हे उपाख्यान अर्थात हे 3 वल्लीमध्ये सांगितलेलं. प्रथम वल्ली, द्वितीय वल्ली, तृतीय वल्ली, म्हणजे हा प्रथम अध्याय. अगदी पहिल्यापासून वाजश्रवस मुनी यांनी यज्ञ केला. कोणता? विश्वजित नावाचा. यज्ञामध्ये सर्व वेदसम ददऊ, सर्व धन दिलं. मग काही व्यंग अशा गायींचं दान दिलं जात होतं. इथून सर्व व्याख्यान उपाख्यान. नाचिकेतम याचा अर्थ केला नचिकेतामुळं ते आपल्याला प्राप्त झालंय असं, म्हणून या उपाख्यानाला नाव दिलं नाचिकेतम. नचिकेतामुळे आपल्यापर्यंत आलेलं, प्राप्त झालेलं असं, नचिकेताच्या संबंधाने असलेलं असं हे उपाख्यान. अजून कसं? मृत्यू प्रोक्तम, मृत्यू देवतेने सांगितलेलं आहे हे. आता मृत्यू देवता आहे, ते जगाचा काळ आहे, ते मृत्यू आहे. त्यामुळे त्यांना मृत्यूचं रहस्य माहीत आहे. आत्मस्वरूपाचं रहस्य भगवान यमांना माहिती आहे. हा आत्मा कोण, कसा. अशुद्ध आत्म्याचं काय होतं? अशुद्ध आत्म्याचं म्हणजे पापाचरण करणारा, ज्याचं अंतःकरण मलिन आहे, भ्रष्ट जीवन जगणारा असा एखादा आत्मा, जीवात्मा, त्याचं काय होतं त्यांना माहिती आहे. शुद्ध जीवन ज्याने जगलंय तो कुठं जातो हे त्यांना माहिती आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त करणारा महात्मा आपलं गिराईक नसतो हे त्यांना माहिती आहे. हे सगळंच त्यांना माहिती आहे ना. म्हणून मृत्यू प्रोक्तम, मृत्यू देवतेने सांगितलेलं म्हणजेच विश्वासार्हता सांगितलेले. विश्वास ठेवायला काही अडचण नाही. सनातनम, आणि हे पुन्हा सनातन आहे. वैदिकत्वात असं आचार्य पुढे बोलणार आहेत. कारण वैदिक धर्म कसा आहे? सनातन आहे, चिरंतन आहे, नित्य आहे, अविनाशी आहे, अनादि अनंत इति नाम सनातन. अशा प्रकारचं हे सनातन असलेलं हे उपाख्यान मेधावी, जो कोणी विद्वान पुरुष उक्त्वा सांगून, म्हणजे ब्राह्मणांना किंवा श्रोत्यांना, साधकांना जो कोणी याचं वचन सांगतो, याचं उपाख्यान हे करतो, याची कथा करतो, श्रुत्वाच किंवा ऐकतो, बरोबर ना. एकतर
ज्याला ज्ञान आहे ते सांगू शकतात, याची कथा करू शकतात, किंवा नसेल तर ऐकू तर शकतात, श्रवण करू शकतात. म्हणजे श्रवण करून, ऐकून किंवा सांगून तो मेधावी, तो विद्वान बुद्धिमान पुरुष ब्रह्मलोके महीयते, ब्रह्मलोकामध्ये महिमान्वित होतो, महिमेला प्राप्त होतो. ब्रह्मलोक शब्दाचा अर्थ या ठिकाणी आहे ब्रह्म एव लोकाः इति ब्रह्मलोकाः, म्हणजे कर्मधारय समास केला. ब्रह्मरूपी लोक, आत्मरूप ब्रह्म हाच लोक, आणि त्या आत्मरूप ब्रह्मामध्ये हा प्रतिष्ठित होतो, तेच होतो, ब्रह्मरूप होतो. आणि ब्रह्म झाला, परमात्मा झाला, त्यामुळे त्याला सगळ्या प्रकारचा महिमा, महिमा म्हणजे व्यापकत्व, ब्रह्म होणं म्हणजे व्यापक होणं, मोठं होणं, असा तो मोठा होतो, महिमान्वित होतो, म्हणजेच त्याला सगळ्या प्रकारचा महिमा प्राप्त होतो असा अर्थ. भाष्यकार सांगणार आहेत शेवटी की तो उपास्य होतो, जग त्याची उपासना करतं. नाचिकेतम नचिकेतसा प्राप्तम, नाचिकेतम नचिकेताच्या द्वारा प्राप्त केलेलं झालेलं त्याला म्हणायचं नाचिकेतम, असं हे उपाख्यान. मृत्यू प्रोक्तम म्हणजे काय? मृत्यू ना प्रोक्तम मृत्यू प्रोक्तम, मृत्यू देवतेने सांगितलेलं असं हे. इदम उपाख्यानम म्हणजे काय? इदम आख्यानम नाम उपाख्यानम नाम वल्लीत्रय लक्षणम, तीन वल्ली स्वरूप असलेलं, प्रथम वल्ली, द्वितीय वल्ली, तृतीय वल्ली, या तीन वल्लींनी युक्त असलेलं असं हे उपाख्यान. सनातन हे म्हणजे चिरंतन आहे. का? वैदिकत्वात, हे वैदिक आहे ना, कारण वेदातलं आहे. उपनिषद म्हणजे काय? वेद आहे, ते वेदाचा अंतिम भाग आहे, त्यामुळे हे वैदिक आहे, हा वेद आहे, आणि त्यामुळं हे जे उपाख्यान आहे ते असं चिरंतन राहणार. कधीपासून आहे? अनादिकालापासून. किती दिवस राहील? अनंत कालपर्यंत राहील. याला म्हणायचं चिरंतन, चिरकालपर्यंत. तन म्हणजे राहणार, असंच राहणार, त्याला म्हणायचं सनातन, चिरंतन. अशा या उपाख्यानाला उक्त्वा म्हणजे ब्राह्मणेभ्यः श्रुत्वा, उक्त्वा म्हणजे काय? सांगून, ब्राह्मणेभ्यः म्हणजे ब्राह्मणांच्या समोर जाऊन त्यांना सांगितलं, किंवा ब्रह्म जाणण्याची इच्छा करणारे जे कोणी ते सगळे ब्राह्मणच आहेत, साधक आहेत, त्या साधकांना ही कथा सांगून, किंवा श्रुत्वा कुणापासून? आचार्येभ्यः श्रुत्वा, आचार्यांकडून हे उपाख्यान ऐकून, मग तो ऐकणारा किंवा तो सांगणारा मेधावी होतो, म्हणजे बुद्धिमान होतो, आणि मग तो मेधावी पुरुष ब्रह्म एव लोकाः ब्रह्मलोकाः तस्मिन् महीयते, ब्रह्मरूप अशा त्या लोकामध्ये महिमेला प्राप्त होतो, म्हणजे आत्मभूतः उपास्यः भवति इत्यर्थः. तो आत्मरूप होतो म्हणजे परमात्मा होतो, आणि त्यामुळे तो जगाचा उपास्य होतो. जग त्याची देवाप्रमाणे उपासना करतं. ब्रह्मज्ञम ह्यर्चयेत भूतिकामः, आत्मज्ञम ह्यर्चयेत भूतिकामः. श्रुती माता सांगते आत्मस्वरूपाला यथार्थ जाणणारा जो पुरुष असतो ना, त्याची उपासना करावी, त्याची भक्ती करावी, त्याची सेवा करावी, तो आपल्यासाठी उपास्य आहे. काय होईल? भूतिकामः, त्याला सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य प्राप्त होईल. म्हणून ऐश्वर्य प्राप्त करायचं असेल, सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य, पारमार्थिक, लौकिक, अलौकिक, तीन प्रकारचं ऐश्वर्य असतं प्रामुख्याने. पारमार्थिक म्हणजे आध्यात्मिक, अध्यात्मामध्ये असलेलं विवेक, वैराग्य, हे ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे. लौकिक म्हणजे जगामध्ये असणारं धन वगैरे. अलौकिक म्हणजे रिद्धी सिद्धी. हे लौकिक, अलौकिक, आध्यात्मिक तीनही प्रकारचं ऐश्वर्य त्याला प्राप्त होतं जो ब्रह्मज्ञ पुरुषाची उपासना करतो. म्हणजे असा हा ब्रह्मज्ञ पुरुष उपास्य बनतो जगासाठी, असा होतो, म्हणजे महिमान्वित होतो. आता शेवटी एकदा या तृतीय वल्लीचा किंवा या प्रथम अध्यायाचा उपसंहार करतायत, आणि याचं फल पुन्हा एकदा कथन करून सांगतायत. य इमं परमं गुह्यं श्रावयेत् ब्रह्म संसदि प्रयतः श्राद्ध काले वा तदानन्त्याय कल्पते, तदानन्त्याय कल्पत इति
य इमं परमं गुह्यं श्रावयेत् ब्रह्म संसदि प्रयतः श्राद्धकाले वा तदानन्त्याय कल्पते तदानन्त्याय कल्पत इति। यः इमं परमं गुह्यं श्रावयेत् ब्रह्म संसदि प्रयतः श्राद्धकाले वा तद आनन्त्याय कल्पते तद आनन्त्याय कल्पते इति। यह जो इमं परमं गुह्यम, हे परमगुह्य असलेलं उपाख्यान, समजतंय ना, ग्रंथरूप असलेलं हे उपाख्यान किंवा हे तत्वज्ञान श्रावयेत ब्रह्मसंसदी, ब्रह्मसंसदे श्रावयेत, ब्राह्मण सभेमध्ये श्रवण करवितो म्हणजे सांगतो असा अर्थ. श्रावयेत म्हणजे काय? ऐकवितो. कुणाला? ब्राह्मणांना. कुठं? संसदी म्हणजे कुठेही चवाट्यावर नाही, कुठेही बाहेर असं नाही, व्यवस्थित अशा प्रकारे ब्राह्मण सभा, साधक जिथं बसलेले आहेत अशा त्यांना. यथार्थ रीतीने म्हणजे कसं? प्रयतः, प्रयतः शब्दाचा अर्थ आहे पवित्रतापूर्वक, शुचिर भूत्वा. पुढे भाष्यकार म्हणणार आहेत प्रयतः म्हणजे काय? सांगणारा सुद्धा पवित्र पाहिजे, जीवन त्याचं आचरण शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे, असा शुद्ध पवित्र असा असलेला पुरुष, पावित्र्यपूर्वक हे ब्रह्मज्ञान किंवा हे परमगुह्य रहस्य, हे ज्ञान ब्राह्मणांच्या सभेमध्ये त्यांना ऐकवितो, सांगतो. किंवा वा श्राद्ध काले श्रावयेत, श्राद्ध कालामध्ये आपल्या वडिलांचं पितरांचं श्राद्ध कर्म करीत असताना त्या श्राद्ध कालामध्ये जर या प्रथम अध्यायाचं श्रवण करविलं तर ते त्या पितरांसाठी अनंत्याय कल्पते, तद अनंत्याय कल्पते, त्यांना अनंत फल प्राप्त करून देणारं ठरतं. हे म्हणजे वर्षातून एकदा आपण जर आपल्या पितरांचं काय करतो? श्राद्ध करतो. त्यानिमित्ताने कोणी भजन ठेवतं, कोणी कीर्तन, कोणी प्रवचन, कोणी काय 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 वेगवेगळ्या पद्धतीने, कोणी 4 माणसं फक्त जीव घालतं, पूजा वगैरे करतं, कोणी काहीच करीत नाही, काहीच करत नाहीत. कोणी कोणी लोक फक्त एकदा करतात, कधीतरी ते आई वडील गेले किंवा कोणी गेले तर एकदा करतात फक्त. इकडच्या भागामध्ये बघा तुम्ही एकदाच. आमच्या तिकडे ही पद्धती आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी जसं म्हणतात ना तसं आमच्याकडे पद्धती आहे महाराज. याचा खरं तर स्वाभिमान आहे आम्हाला. हो काय? सोमसूर्यादी ग्रहणे येऊनी करवती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आई वडील ज्या दिवशी ज्या तिथीला गेले त्या तिथीला दरवर्षी आपण त्यांच्या प्रीत्यर्थ अन्नदान, ज्ञानदान हे केलं पाहिजे. असं काहीतरी वैदिक क्रियाकर्म केलं पाहिजे. नैमित्तिक कर्म म्हटलंय त्याला ज्ञानोबरायांनी. पितृपक्षामध्ये हे केलं जातं, ज्याला आपण पितृ पंधरवाडा म्हणतो. त्याही तिथीला, ज्या तिथीला गेलेत त्या तिथीला पंधरवाड्यामध्ये केलं जातं. आणि ज्या तिथीला ते गेलेत दरवर्षी त्या तिथीला केलं जातं. असं 2दा केलं जातं. श्राद्ध करावं, 2दाही करावं. हा रस, अच्छा, रसाचा नैवेद्य असतो. अशोक महाराजांना माहिती आहे. पाणी देते तसं. हा, अन्न आणि पाणी. अक्षय तृतीयेला पाणी देतात आणि या 2 वेळेला अन्न देतात. बरोबर. तद आनंत्याय कल्पते. या ठिकाणी श्रुती माता स्वतः सांगते काय? त्या श्राद्ध कालामध्ये म्हणजे पंधरवाड्याचं जे असतं आपलं पितृ पंधरवाडा, त्याही श्राद्ध कालामध्ये म्हणा किंवा ज्या तिथीला ते गेले ते वार्षिक श्राद्ध करतो आपण, ते त्याही श्राद्धाला त्या दिवसाला केलं तरी त्या दिवशी या प्रथम अध्यायाचं आपण वाचन केलं पाहिजे. अर्थात वैदिक यथार्थ उच्चारण करणारा, शुद्ध पवित्र जीवन जगणारा असा पाहिजे तो उच्चारण करणारा सुद्धा, आणि ऐकणारे सुद्धा तसेच पाहिजेत चांगले. आणि मग त्यांच्या समोर हे उपाख्यान आपण त्यांना ऐकवावं, सांगावं. असं जर केलं तर याचं फल त्या पितरांना अनंत प्राप्त होतं. म्हणजे त्याचा अंत होत
नाही, असं अनंत फल प्राप्त होतं. भाष्य बघा. यह जो कश्चित, जो कोणी, इमम म्हणजे ग्रंथम, या ग्रंथाला, की जो ग्रंथ कसा आहे, परमम म्हणजे प्रकृष्टम, अत्यंत परम श्रेष्ठ असा, गुह्यम म्हणजे गोप्यम, गोप्य आहे, गुह्य आहे, श्रावयेत म्हणजे ऐकवितो, कसं, ग्रंथतः अर्थतः च, ब्राह्मणानां संसदी, ब्राह्मणांच्या सभेमध्ये, ग्रंथतः न अर्थतः म्हणजे दोन पद्धतीने. ऐकण्याचे इच्छुक असतील तर त्यांना आपण ही कथा अर्थतः पण सांगावी, आणि ऐकण्याचे इच्छुक नसतील तर किमान पारायण करावं असा अर्थ. ग्रंथतः म्हणजे पारायण करावं, त्याचं उच्चारण करावं, आणि अर्थतः म्हणजे त्याचा अर्थही सांगावा. आणि दुसरा अर्थ असा की ग्रंथतः अर्थतः वा असं नाही म्हटलं, च म्हटलंय. च काय करतो, अव्यय येते, म्हणजे उभय अन्वयी. ग्रंथतः म्हणजे अगोदर पारायण करतो आणि पुन्हा अर्थतः म्हणजे त्याचा अर्थही सांगतो, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे पारायणही करा आणि त्याचा अर्थही सांगा. अशा दोन पद्धतीने जो ब्राह्मण सभेमध्ये हे ऐकवितो, हे ज्ञान, हे रहस्य ऐकवितो. पण कसं, प्रयतः म्हणजे काय, शुचिर भूत्वा म्हणजे पवित्र होऊन, अशा पद्धतीने, अशुद्ध अवस्थेमध्ये नाही, अपवित्र अवस्थेमध्ये नाही. बाह्य शुची, आंतरशुची. आता शुचिता दोन प्रकारची आहे, आत बाहेरू चोखाळू, सूर्य तैसा निर्मळू, या काय दोन पद्धतीने शुद्धता सांगितली ना. तत्वार्थीचा पायाळू देखना जो, बाहेरी कर्मी क्षाळला, भीतरी ज्ञानी उजळला, या दोही पर्याला पाखाळा एका. बाहेर कर्म शुद्ध आहेत, आतमध्ये ज्ञान शुद्ध झालेलं आहे. अशा दोन्ही पद्धतीने जो पवित्र आहे, अशा शारीरिक पावित्र्य म्हणा, मृत जलाभ्याम असं म्हटलंय भाष्यकारांनी. आपण जर थोडे अशुद्ध झालो, कुठं लघुशंकेला वगैरे जाऊन आलो, तर पाण्याने आपण हातपाय धुतले पाहिजे किमान. ते नाही झालं, पाणी उपलब्ध नाही, तर किमान मातीला आपण स्पर्श केला पाहिजे, पवित्र होतो. असं पवित्र राहणारा, पवित्र जीवन जगणारा, वाणी पवित्र, मन पवित्र, बुद्धी पवित्र, कर्म पवित्र, इंद्रिय पवित्र, असं जीवन जगणारा, असा पवित्र होऊन श्राद्ध कालामध्ये श्रावयेत भुंजानानाम, जे जेवण करण्यासाठी त्या ठिकाणी जे आमंत्रित असतात, ब्राह्मण म्हणा, जे साधक म्हणा, त्यांना अगोदरही ऐकवतो श्राद्ध कालामध्ये, किंवा ब्राह्मणांना समोर बसवून ऐकवतो. तत्श्राद्धम त्याचं ते श्राद्ध, अस्य आनंत्याय म्हणजे अनंत फलाय कल्पते संपद्यते, त्याचं त्यानं हे असं केलेलं श्राद्ध कर्म म्हणजे त्या पितरांसाठी अनंत फलप्रद होतं, असा अर्थ आहे. म्हणजे अंत होणारं फल त्यांना मिळत नाही, अनंत फल मिळतं, असा याचा अर्थ आहे. आणि त्याला सुद्धा फल अनंत मिळतं. द्विर्वचनम अध्याय परिसमाप्त्यर्थम, दोनदा म्हटलंय की नाही, तद अनंत्याय कल्पते इथे. हे दोनदा का म्हटलं, अध्यायाची परिसमाप्ती झाली हे सूचित करण्याकरिता. असं बऱ्याच ठिकाणी उपनिषदांमध्ये पुढे येणार आहे, दोनदा दोनदा असे वाक्य येणार. त्याचा अर्थ असतो आता अध्यायाची समाप्ती झाली, असं सूचित होतं. पारायण चाललंय समजा, आणि म्हणता म्हणता दोनदा आलं शेवटी, तदानंत्याय कल्पते, तदानंत्याय कल्पत इति. मग समजून घ्यायचं, चला आरती आणा, आता झालं, शेवट झाला, असा अर्थ. द्विर्वचनम अध्याय परिसमाप्त्यर्थम, मग लगेच पंक्ती बसवा. ऐकणारी लोक खुश होतात, मग लगेच आता पंक्ती बसणार, आता जेवायला मिळणार. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य गोविंद भगवत पूज्यपाद शिष्य श्रीमद आचार्य श्री शंकर भगवतः कृतौ कठोपनिषद भाष्ये प्रथमाध्याये तृतीय वल्ली भाष्यम समाप्तम. इति कठोपनिषदि प्रथमोध्यायः समाप्तः. हरि ओम तत्सत्. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. द्वितीयोऽध्यायः अथ प्रथमा वल्ली. पराञ्चिखानि व्यतृणात् स्वयंभूस् तस्मात् परां पश्यति नान्तरात्मन्. कश्चिद्धीरः
प्रत्यगात्मानमैक्ष दावृत्तचक्षुरमृतत्वमिच्छन् पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.